ठाण्यातल्या एका खासगी शाळेतल्या शैक्षणिक सहलीदरम्यान 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली। शाळेतील 160 मुलं शैक्षणिक सहलीसाठी गेले होते। इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना 1 आणि 2 जुलैला मुंबईतल्या एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी नेण्यात आलं आणि या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र हा आहार घेतल्यानंतर तब्बल 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। परिस्थिती बिघडल्यामुळे विद्यार्थ्यांना ठाण्यातल्याच खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे। ट्रॅव्हल्स कंपनीने या विद्यार्थ्यांची ट्रिप नेली आणली, परंतु त्यांना खाद्यपदार्थ देताना खूप लो दर्जाची खिचडी या अजून काही जेवण दिल्यामुळं त्यातले जवळजवळ 50% विद्यार्थी आजारी पडले। त्यानंतर त्या मुलांना उलट्या वगैरे होऊ लागल्या, काहींना ताप आले, काहींना अनेक प्रकारचे त्रास सुरू झाल्यानंतर पालकांनी या विद्यार्थ्यांना आपापल्या सोयीनुसार ठाणे शहरातील अनेक रुग्णालयात त्यांना ॲडमिट केले व इलाज केले।